ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23. श्लोक 49 निरूपण मी करत आहे. मोठमोठे बलाढ्य राजे शत्रू होऊन येतात तेव्हा सामदानादिक उपाय योजण्यास वाव असतो किंवा अखेर त्यांना पराक्रमाने स्वतः जिंकता येते. पण हे प्रकार मनाच्या ठिकाणी योजले असता चालत नाहीत. मनापाशी मध्यस्थी करावी तर ते कोणाचे काही ऐकतच नाही. मनाला विषयांचे दान द्यावे तर विषयातही मन तृप्त होत नाही. उलट त्यामुळे ते अधिकच भयप्रद होते. त्याला आवडणार कोण? शमदमादिक प्रकार त्याच्याजवळ चालत नाहीत. तेव्हा अशा त्या मनाला मारूनच टाकावे तर त्याच्यावर हत्यार चालत नाही आणि माराव्याचा विचार मनात येत नाही. ह्याप्रमाणे हा मनोरूप शत्रू अजिंक्यपणे फार कठीण झाला आहे. तोच सुखदुःखाच्या सामग्रीने सदोदित जन्ममरणानेच मारतो. इतर शत्रू आवरनासे झाले तर तत्काळ पळून जाता येते. डोंगरातील किल्ल्यावर जाऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करू पाहता येतो. पण मनाच्या पुढे पळाव्यास लागले तर पळता पळता त्रिभुवनही पुरत नाही. ज्या अवघड ठिकाणी लपून बसावे तेथेही मन साक्षात उभे राहते. काम क्रोधादी महान महान वीर मनाचे शूर सेनापती असून त्यांचा मारा फार असह्य आहे. ते तडाख्यासारखे मोठमोठ्यांना लोळवून सोडतात. बाहेरचे शत्रू असतात ते दूर देशावर असतात. त्यांना आपल्याजवळ यावयाला बरेच दिवस लागतात. परंतु मनोरूप शत्रू अगदी अंगाशीच रात्रंदिवस भिडलेला असतो. आसनावर, जेवताना, एकांतात, जप करताना अथवा ध्यान करताना मनाची अकस्मात उडी येऊन पडते आणि ते शत्रुत्वाने सर्वस्वी पराभव करीते. बाहेरच्या शत्रूचे दुःख फार थोडे असते पण मनाची पीडा मोठी असते. ते मन जन्ममरणाचे भोवरे हटकून भोगाव्याला लावते. बाह्य शत्रू मरणाधीन असतात परंतु मन हे मरणालाही विघ्न करते. ह्या मनोरूपी शत्रूला जर जिंकले नाही तर जीवाचे मोठे दुःख टळावायचे नाही. मनाच्या वेगवान गतीला देवांना किंवा मनुष्यांनाही सहन करता येत नाही किंवा कितीही श्रम केले तरी त्या मनाला जिंकता येत नाही. म्हणूनच मनाला अजिंक्यपणा प्राप्त झाला आहे. अशा मनाला न जिंकता केवळ जगामध्ये बाहेरचे शत्रू जिंकून जे अत्यंत गर्वाने फुगतात ते खरोखरच महामूर्ख होत असे समज. मनानेच मनाला जिंकावे हे मागच्या श्लोकात तुझ्याजवळ यथार्थ रीतीने सांगितलेलेच आहे. तोच मनोजयाचा उपाय होय. तात्पर्य अशा रीतीने मनाला शत्रू बनवून मन जिंकणे साधत नसेल तर मनाशी मैत्री करून मित्रभावानेच मनाला सुखी करावे. सामान्यतः मित्रांची मैत्री म्हटलं म्हणजे एकाने उपकार केला तर उलट दुसऱ्याने उपकार करावयाचा. पण ती सारी मैत्री विषय सुखाची असते आणि योग्य प्रसंगी ते एकमेकांच्या घरीही जातात. तशी मनाची मैत्री नव्हे. ते कोणी उपकार न करताच त्याच्यावर उपकार करते आणि सर्व दुःखांचे निवारण करून सुखसागरामध्ये नांदविते. साधारणपणे ज्याच्याशी आपली अत्यंत मैत्री असते त्याच्यापाशी आपले दुःख सांगितले असता ते काही त्याच्याने सर्वस्वी दूर करवत नाही. तो म्हणतो की हे आपल्याला असह्य आहे. तशी काही मनाची मैत्री नव्हे. मनाला नीट बसवून त्याला जर आपले दुःख सांगितले तर ते जन्ममरणाची मोठी पीडाही दूर करते. मरणाचे भय मनामध्ये असताही कनक आणि कांता ह्यांची आसक्ती असते. स्त्रिया अतिशय निर्भसना करतात तरी निर्लज्ज वृत्तीला लाज वाटत नाही. परस्त्री, परद्रव्य, परद्रोह व परनिंदा ह्यांची एकदा सवय लागली असता ती व्यसने एक क्षणभरही रिकामे बसू देत नाही आणि भयंकर नरकवास भोगाव्याला लावतात. क्षुधेपुढे तर मुळीच उशीर खपत नाही. द्वंद्वाची दुःखे तर काय एकावर एक येऊन कोसळतात. इंद्रियांची वृत्ती तर काही आवरत नाही असे मनाला सांगितले असता ते ऐकताना मन स्वतः वैराग्याने पूर्णपणे खवळते आणि विवेकाचे द्रव्य खर्च करून दुःखाचा नाश करण्यास तयार होते. चोर असेल त्यालाच जामदार खाण्याचा संरक्षक नेमले असता तो चोरच इतर चोरांचे निवारण करतो. त्याप्रमाणे मनाशीच मैत्री केली असता मनात असलेले दुर्गुण मनच नाहीसे करून टाकते. आपण अधर्म कृत्य करण्यास प्रवृत्त झालो असता मनच मनाला निवारण करते आणि मन हे आपणच वाणीला असत्य बोलू नकोस अशी शपथ घालते. मनाची मैत्री कशी श्रेष्ठ आहे? कर्माकर्म निशेष जाळण्याकरिता व चित्तशुद्धीचे वर्म समजून घेण्याकरिता ते रात्रंदिवस हरिनाम स्मरू लागते. श्रीराम जय राम जय जय राम ह्यातील राम ह्या 2 अक्षरांनीच महापातकाचा नाश होतो. ते मन त्या नामाला सोडून क्षणभरही विश्रांती घेत नाही.
अखंड हरीचे स्मरण करीते, त्यावेळी ते असत्याचा शिरच्छेद करते, अधर्माची साल काढते, कल्पनेचे पाय मोडते आणि आशेचा तटका तोडून टाकते, विकल्पाच्या घराचा नाश करते, प्रपंचाचे दात पाडते, अविश्वासाचे 3 तुकडे करून टाकते आणि अखेरीस ते मन विश्वासाची गुढी उभारते. अशा परिपक्व विश्वासाने सद्गुरूच्या पायांपाशी येऊन त्यांना शरीर, मन, धन इत्यादी सर्वस्व अर्पून गुरुवचनावर विश्वास ठेविते. पूर्ण विश्वासाचे लक्षण हेच की गुरुच्या उपदेशाचे श्रवण होताच ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे स्वरूप बदलून त्याचे सोने होते, त्याप्रमाणे त्याचेही अंतःकरण पालटते. गुरुचा उपदेश सांगून झाला की तो संपतो, परंतु मनातले मनन काही संपत नाही. कुंभारणीच्या ध्यासाने रूप बदलणाऱ्या अळीप्रमाणेच निधिध्यासाने ते मन तद्रूप होते. त्यावेळी ते मन सौंदर्य संपन्न स्त्री किंवा द्रव्य ही विष्ठेप्रमाणेच मानते. निंदा, द्वेष, मान, अभिमान हे मनाचे दुर्गुण मनच नाहीसे करून टाकते. मनाची मैत्री फार धन्य. पूर्णपणे विश्वास धरून ते जन्ममरणांना ठार मारिते व जीवाला तरुण व अमर करून सोडते. अशा प्रकारे मनाशी मैत्री केली असता मन हे फार उपकार करते व जीवाला आपल्या हातात धरून आत्मानंद समुद्रात बुडी देते. त्यावेळी मनाचे मनपणच नाहीसे होते, जीवाचे जीवपणच विरून जाते, बंधमोक्षाची धाव संपते आणि संसारभय पूर्णपणे नाहीसे होते. ह्याप्रमाणे मनाची मैत्री आहे. ते मन आपला वंश आपण स्वतःच मारून टाकते आणि आपणही मित्रावर उपकार करण्यासाठी मरून जाते. असे मन हे मैत्रीमध्ये लबाडी न करणारे आहे. असे मैत्रीला आदरपूर्वक वश होणारे मन सदोदित जवळ असता क्षुद्र लोक त्याला सोडून यत्किंचित मनुष्याला मित्र करीत असतात. मनाशी शत्रुत्व करून मन मारून टाकावे किंवा मैत्री जोडून मनानेच मन वळवावे आणि ही दोन्ही न घडतील तर मनाला मुळी सोडूनच द्यावे. मन म्हणेल ते करू नये, मनाला हाताशी धरू नये आणि जीवभावाने मनाला मुळीच स्पर्शही करू नये. जे सुख आहे ते मन म्हणेल ते अवश्य सोडून द्यावे आणि जे दुःख आहे ते असे मन म्हणेल तेही निखालस टाकून द्यावे. ह्याप्रमाणे जो आपले मन अवश्य उदासवाणे करेल तो मनरहित झाला असे समजावे. त्या ठिकाणी अलौकिक शांती प्राप्त होते. शत्रुत्वाने, मित्रत्वाने किंवा उदासीनपणे वागून जो मनाला वश करणार नाही आणि जो देहाभिमान धरून बसेल त्याचे संसार चक्रातील भ्रमण चुकावायचे नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.